नमस्कार. सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी रेखा मेघडे. तळेगाव आंबी MIDC मधील मंगळूर या ठिकाणी PMRDAची सर्वात मोठी कारवाई होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे मावळचा विकास होतोय आणि परदेशातील कंपनी या ठिकाणी येत आहे. हजारो स्थानिक युवकांना या ठिकाणी रोजगार मिळत आहे. परंतु PMRDA कडून या कोरियन कंपन्यांना टार्गेट केलं जात आहे अशी देखील लोकांमध्ये चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते. सुमारे 4000 पेक्षा जास्त लोकांना या परदेशी कंपन्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे आणि सुमारे 2000 कोटीची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी परदेशी कंपन्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. कंपन्यांचे म्हणणे आहे की सर्व NA प्लॅन सँक्शन आहेत आणि आम्ही किरकोळ बदल या ठिकाणी केले आहेत, पण या सर्व मान्यतेसाठी पुढे पाठवले आहेत. असे असताना PMRDA कडून कंपनींना टार्गेट केले जात आहे, हे किती योग्य आहे? अशाच कारवाया होत राहिल्या तर जागतिक पातळीवर चुकीचा संदेश या ठिकाणी जाऊ शकतो आणि यापुढे मावळ MIDC मध्ये कंपन्यांना येण्यासाठी नकार देतील. सर्व मावळच्या विकासासाठी योग्य नाही. तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल. मंगळूर MIDCतील कंपनीवर कारवाई करण्यासाठी PMRDA कडून अधिकारी आणि त्यांची टीम या ठिकाणी आले आहे. स्थानिक लोकांकडून या ठिकाणी त्यांना तीव्र विरोध होत आहे. PMRDAची कारवाई त्यांना शंकास्पद वाटत आहे. त्यामुळे या ठिकाणी जे स्थानिक गावकरी आहे, कामगार आहे, यांनी मोठ्या प्रमाणात तीव्र विरोध या ठिकाणी PMRDA यांना केला आहे. PMRDA विरोधात बंद पुकारण्याचा आमचा कुठला मानस नाही आहे. प्रथमतः शासनाचं काम जे काय ज्या संस्था आहेत वेगवेगळ्या स्तरावरच्या, त्यांनी त्यांचं काम करावं. परंतु आत्ता या ठिकाणी आल्यानंतर जवळजवळ 150च्या वर अनेक फायली गेल्या 3 वर्षापासून पेंडिंग आहेत आणि गेल्या 3 ते 4 दिवसात या ठिकाणी नोटीस येते आणि नोटीस आल्यानंतर 3ऱ्या दिवसात तुम्ही 5 तारखेला त्या ठिकाणी नोटीस येते. लगेच आत्ता माझ्यामध्ये आज 8 तारीख आहे. 8 तारखेला तुम्ही पाडण्याची कारवाई करण्यासाठी येत आहे. आणि या जिल्ह्यामध्ये कितीतरी अनधिकृत कामं आहेत. आम्ही अनधिकृत कामांना पाठीशी घालत नाही, परंतु जागतिक स्तरावरच्या अनेक कंपन्या, नामांकित कंपन्या या ठिकाणी या देशाचे सर्वोच्च नेते, लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि या महाराष्ट्राचे कणखर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात एक प्रगतीचा महाराष्ट्र घडावा आणि म्हणून अनेक कंपन्या, नामांकित कंपन्या या ठिकाणी येतात आणि त्या माध्यमातून स्थानिकांना अनेक चांगल्या प्रकारच्या रोजगारच्या निर्मितीच्या संधी या माध्यमातून उपलब्ध झालेल्या आहेत. आणि हे अशा होत असताना केवळ राजकीय सुडबुद्धीपोटी जर कंपनीवर जर कारवाई होत असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करतो. खरं तर बसलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे आणि चर्चेतून चांगले मार्ग काढले पाहिजे आणि त्या ठिकाणी ह्या कंपनीचं आपण सर्वांनी सर्व स्तरातून स्वागत केलं पाहिजे. आणि हे असं न होता केवळ सुडबुद्धीने जर अशा प्रकारचं कंपन्याचं जर इथं पाडण्याचं काम किंवा कंपन्याच्या कारवाई करण्याचं काम जर होत असेल तर निश्चितार्थ आहे. आमच्या आंबळे ग्रामपंचायतच्या माझ्या भाऊजी या ठिकाणी सरपंच, आपण कुठलंही पत्र PMRDAला त्या ठिकाणी गेलेलं नाही की बाबा ह्या कंपन्या बेकायदेशीर आहेत, त्यांचं बांधकाम अनधिकृत आहे, कुठल्या प्रकारे. मग तक्रार दिली कुणी? यांना स्वप्न पडलं का PMRDAला की ह्या कंपन्यांचं बांधकाम जादा झालेलं आहे त्यांच्या नियमापेक्षा? याचं त्यांनी उत्तर द्यावं. आणि 140 ते 45 फायली पेंडिंग असताना 3-3 वर्षाच्या, त्या का तुम्ही त्यांच्यावर का कारवाई केली नाही? आणि म्हणून माझा स्पष्ट या ठिकाणी PMRDAच्या संबंधित अधिकाऱ्यांना विनंती आहे, अगदी हात जोडून विनंती आहे, ही कारवाई आपण थांबावी. आमचं सहकार्य तुम्हाला राहील, कंपन्यांचंच देखील सहकार्य राहील आणि त्या निमित्ताने रोजगार निर्मिती ही आज हजारो कुटुंब या ठिकाणी कामगार असतील, वेगवेगळ्या स्तरावरचे कंपन्यांना लागणारे काय ज्या मशिनरी असतील किंवा ट्रान्सपोर्टिंग असेल, वेगवेगळे विषय असतील, हे सगळे हजारो कामगारांची घरं उद्ध्वस्त, नागरिकांची घरं उद्ध्वस्त होतील. याचा गांभीर्याने आपण विचार करावा. आणि खऱ्या अर्थाने देशाचं धोरण आहे की अनेक प्रकल्पाचं आपण स्वागत करतोय आणि तुम्ही प्रकल्प काही व्यक्तींच्या आडमुठ्या धोरणामुळे तुम्ही घालवाय निघालेत, हे अतिशय दुर्दैव आहे. आणि म्हणून या ठिकाणी पहिलं माझ्यावरती त्या ठिकाणी मी कुठलंही मशीन आणले ते माझ्या अंगावरून त्यांनी घालावं आणि त्याच्यानंतर कंपनीवर कारवाई करावी, अन्यथा ती होऊ देणार नाही. स्थानिक आम्ही इथं आहोत, आमच्या भूमिपुत्रांना या ठिकाणी रोजगार निर्मिती झाली. त्यामुळं PMRDAच्या अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो, ही कारवाई थांबावी आणि कंपनीचं जे काही रितसर नियमाने काम असेल त्यासाठी आपण सहकार्य करावं. सर काय सांगाल, आज PMRDA कारवाई करण्यासाठी आले, पण आपण काही PMRDA वरती हा राजकीय दबाव कुणी टाकला? 5 तारखेला अशी कोणती मीटिंग झाली की 5 तारखेला शुक्रवार होता, अशी का शुक्रवारीच का मीटिंग घेण्यात आली जेणेकरून शनिवार रविवार कोर्ट बंद असेल, रिट पिटिशन दाखल करता येणार नाही वेळेत? ही सगळी चालाखी राजकीय खेळी कुणी केली हे
काय वेगळं सांगायची गरज नाही. आपण LNTचा संप बघितला असेल, जनरल मोटरच्या लोकांना कसं फितवलं गेलं, या सगळ्या गोष्टी बघितल्या असतील. आत्ताचा सुद्धा या कंपन्यांना त्रास देणं आहे हे कसं चाललेलं आहे. 4/8/2025 रोजी सुनील शेळके यांनी कंपन्यांना पत्र देऊन बोलवलं की आमच्याकडे भेटायला या. वेगवेगळ्या याच्यात ते कंपन्या गेल्या नाही गेल्या माहीत नाही, काय तिथं झालं माहीत नाही, पण नक्कीच त्यांच्या मनासारखं घडलं नसेल म्हणून त्यांनी 4/12/2025ला PMRDमध्ये अनधिकृत बांधकामांच्या संदर्भात मीटिंग लावल्या आणि आज 5/4ला पत्र दिले PMRDला की 5ला मीटिंग लावा म्हणून. 5 तारखेला शुक्रवारी मीटिंग झाली आणि आज त्यांनी इकडं PMRDच्या ऑफिसरला डोक्यावर बसून इकडं पाठवून दिलेले आहेत. PMRDला हा राजकीय प्रेशर बनवून इकडं पाठवून दिलेलं आहे. अशा पद्धतीने PMRDने राजकीय प्रेशरला बळी पडू नये ही माझी नम्र विनंती आहे. या कंपन्यांचं जे काही छोटे मोठे चूक झाल्या असतील त्याला नियमितीकरण करता येतं, ही प्रोव्हिजन PMRDच्या क्लॉजेसमध्ये आहे. त्याचं पत्र त्यांनी तसं दिलेलं आहे की आम्हाला नियमितीकरण करून द्या. ह्याच्यावरती PMRD अधिकाऱ्यांनी काही हे केलं नाही आणि PMRDने कुठेही हे ॲप्लिकेशन रिजेक्शनचं काही दिलेलं नाही आहे. PMRDने आपली आणि आता आम्ही प्रूफ मागतोय तर PMRDच्या ऑफिसरला प्रूफ दाखवता आलेला नाही रिजेक्शनचं. दुसरं, मी त्यांना रीट पिटिशन आता दाखल केलेली सांगितलंय, तर रीट पिटिशनचा सुद्धा ते मान्य करत नाही की ते आत्ताशी दाखल झालंय. आम्ही तोडणारच. एवढं जोर का लावतात बांधकामं तोडण्यावरती. जर PMRDने आपली कारवाई कायम ठेवली तर आपली काय भूमिका असणार आहे? आम्ही इथून हलणार नाही जोपर्यंत PMRD मागे जात नाही तोपर्यंत. आम्ही हे खूप शांततेने आंदोलन करणार आहे. हजारो बांधव तिथं काम करतायत, पोट भरतायत. आज ते तरुण त्यांच्या गावावरून इथं कोणतरी स्वप्न घेऊन आलेले काम करतायत. ह्या कंपन्या तळेगावसारख्या या तळेगावच्या आसपासच्या परिसरात आलेल्या आहेत. हजारो कोटी त्यांनी गुंतवलेले आहेत. ही जर इन्व्हेस्टमेंट एक थोडा जरी कोपरा जरी तुटला, इथून पुढं महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट यायला नक्कीच खूप त्रास होईल. माझी कळकळीची विनंती आहे, आम्हाला याला कोणालाही राजकीय वळण द्यायचं नाही, काही वेगळ्या बाजूला काही न्यायचं नाही. आमचं एकच विनंती आहे, या कंपन्यांच्या जर काही बदल त्या नियमात झाल्या असेल तर नियमितीकरण कसं करायचं, काय करायचं, PMRDच्या अधिकाऱ्यांनी एकदा तरी ती मीटिंग घेतली का याची MOM दाखवावी. जर याबाबत तुमचा थेट आरोप स्थानिक आमदारांवर असल्या कारणाने जर समजा आमदारांनी याबाबत मध्यस्थी करून हा प्रश्न मिटवला तर आपली काय भूमिका असेल? त्यांचं स्वागत आहे. त्यांची मध्यस्थीचा प्रकार बघितला आम्ही. हा मध्यस्थीचा प्रकार त्यांनी केला. मध्यस्थीच्या प्रकारामध्ये काय चर्चा झाल्या काय नाही आज आपण बघतो इथं काय घडतंय ते. यासाठी काय आव्हान करा? आव्हान का माझं एकच सांगणे, PMRD ही फायनल अथॉरिटी आहे. PMRD यांनी कंपनीला हा आमदार, तो लोकप्रतिनिधी, हा प्रतिनिधी यांच्या पाया पडायला लागू नये. ही लोक प्रशासनाकडे बघून इथं इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहेत, महाराष्ट्र शासनाकडे बघून इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहेत. कोणत्या स्थानिक नेत्याकडे बघून ह्या इंडस्ट्रीने इथे इन्व्हेस्टमेंट केलेल्या नाहीत. तर PMRDची नैतिक जबाबदारी आहे असं मला वाटतं की त्यांनी त्या लोकांना काही त्यांच्या ह्याच्यामध्ये काही बदल झाले असतील काय असतील हे त्याची व्यवस्थित प्रोसेस समजून सांगावी आणि त्यांना नियमितीकरण करून द्यावं. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा.